इराण व इराक यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत जहाजावर कार्यरत असलेली राहुरीची तरुणी तेजस्विनी अक्षय खैरे गेल्या 3 महिन्यांपासून युद्ध संकटात अडकली होती. युद्धजन्य परिस्थितीत समुद्रातील वाढलेला तणाव आणि सततची भीती यामुळे खैरे कुटुंबियांमध्ये तेजस्विनी बाबत काळजी वाटत होती. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन तळावर हल्ले करत महत्वाच्या हर्मुजच्या सामुद्रधुनी हा व्यापारी जलमार्ग ठेवला. CMA-CGM मॅनस ही फ्रान्सच्या CMA-CGM या आंतरराष्ट्रीय कंपनीची मालवाहू कंटेनर शिप आहे, जी भारताच्या ध्वजाखाली प्रवास करते. 28 फेब्रुवारीच्या माहितीनुसार हे जहाज संयुक्त अरब अमिरातीच्या खलिका बंदरातून निघून अमेरिकेतील ऑरेंज या बंदराच्या दिशेने प्रवास करत होते. अवघ्या काही मिनिटांचा प्रवास बाकी असताना अमेरिका व इराण युद्धामुळे जलमार्ग रोखून ठेवले गेले. जहाजावरील युद्धाच्या काळात हर्मुजच्या सामुद्रधुनीत अडकल्यामुळे भीषण अनुभव सांगताना अंगावर शहारे येत होते. सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले तसेच ड्रोन हल्ल्याचा धोका वाढत होता, ज्यामुळे जहाजावरील लाईट बंद ठेवून तसेच टँकर बंद करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. इराणी क्षेपणास्त्रांचा जहाजावरील हल्ला डोळ्यासमोर घडतानाचा थरारक अनुभव होता. डोळ्यासमोर युद्धाची धग, मनात सतत भीती. अशा परिस्थितीत तेजस्विनी खैरे हिने धैर्य ठेवल्याने तिला सुखरूप घरी आणले. सर्वांच्या प्रार्थना व तिच्या धैर्यामुळे मायदेशी सुखरूप पाऊल ठेवल्यानंतर खैरे कुटुंबीय व मित्र आप्तेष्टांकडून प्रचंड आनंद व समाधान व्यक्त केले. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी भारतीय नौदल, डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग आणि व्यवस्थापन कंपन्यांचे देखील आभार मानले. कित्येक आठवडे समुद्रात अत्यंत तणावाखाली घालवल्यानंतर जेव्हा तेजस्विनी आपल्या कुटुंबियांना भेटली तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक होता. युद्धजन्य परिस्थिती आणि भयानक संकटातून सुखरूप बाहेर पडून आल्यानंतर दुसरा जन्म तिला मिळाला म्हणून कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत सुटकेचा श्वास सोडला. परिसरातही तिच्या सुखरूप पुनरागमनाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. कठीण परिस्थितीत तेजस्विनी हिने धैर्य व संयम राखत स्वतःची जबाबदारी पार पाडली. तिच्या या संघर्षमय प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य आणि विश्वास कायम ठेवला तर त्यातून मार्ग नक्कीच निघतो, असा संदेश तिच्या अनुभवातून समोर आला. माझे नाव तेजस्वी अक्षय खैरे. मी मर्चंट नेव्ही मध्ये गेल्या 3 वर्षापासून जॉब करत आहे. मी 12 नोव्हेंबर 2025 साली CMA-CGM मानस या कंपनीमध्ये जॉईन केले असताना माझी शिप ही इराण ते नावाशेवा रन करत होती. 2 वोयेज मी कंप्लीट केले त्या शिपचे. 3रा वोयेज कंप्लीट करत असताना रिटर्न येताना अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये मी हॉर्मुजमध्ये अडकले. तिथे अडकलेले असताना खूप काही संकटे आम्ही बघितली, जसे की आमच्या साईडच्या शिपवरती ड्रोन अटॅक्स झाले, परत आम्हाला फायटर जेटचे आवाज यायचे आणि खूप सारे अलर्ट यायचे फोनवर कंटिन्युअसली की तुम्ही सेफ राहा. हे सर्व असताना आमचा फ्लॅग हा इंडियन फ्लॅग मध्ये रजिस्टर असल्यामुळे आमच्यावर डायरेक्टली इराणने हल्ला केलेला नाहीये. त्यामुळे मी भारत सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते की मी माझ्या मायदेशी सुखरूप परतले. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.